हा प्रयोग तर म्हणजे माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. त्यांनी रोज स्वरमाला त्या म्हणत होत्या. त्यांच्या घरात काम करणाऱ्या ज्या मावशी होत्या त्या रोज ऐकायच्या. त्यांनी तो पूर्ण मला हे पण पाठवलाय अनुभव. तर त्या रोज ऐकायच्या आणि त्या म्हणाल्या की ताई अहो मी मला म्हणता येईल का? तर त्या म्हणाल्या अहो आमच्या ताई सांगतात सगळ्यांनी म्हटलं तरी चालेल. पण म्हणे ताई माझी केस खूप वेगळी आहे. तर त्या म्हणाल्या कुठली केस आहे? अहो म्हणे माझी मुलगी ना धर्मांतर वगैरे करण्याच्या विचारात आहे म्हणे. तर हे काम करेल का? तर त्या म्हणाल्या अहो मी हे नाही सांगत पण हे बीज मंत्र आहेत काहीतरी फायदा नक्की होईल. तर त्या म्हणे काय करता येईल? तर मला त्यांनी प्रश्न केला. ताई म्हणे असं असं आहे तर काय करता येईल? म्हटलं एक करा, ती मुलगी जिथे बसते रोज आईने मोठ्याने ते स्वर म्हणायचे. काय करणार आहे तो भगवंत मला माहिती, कारण मी काही करू शकत नाही. हा प्रयोग आहे म्हटलं, करून बघा, वाईट होणार नाही. काय झालं, रोज त्या ताई ज्या आहेत रोज म्हणायच्या आणि ती मुलगी साधारण त्या वेळात एक 20-25 मिनिटं बरोबर त्या वेळात बसत असे. ही तेवढ्या वेळात 3 ते 4 वेळा पूर्ण ते म्हणायची स्वरमाला पूर्ण. काय झालं, साधारण एक 30 ते 40 दिवसांनी ती आईला म्हणाली, अगं आई मला पण हे शिकव बरं, मला ना आता काही ते धर्मबिर्म बदलायचा विचारच नाहीये. आपल्याच शास्त्रात काय आहे ते. म्हणजे ती रडून रडून सांगायला लागली. आम्ही सगळेजण जी 200 लोक होती ती लोक ऐकत होती की बापरे असं पण होऊ शकतं. मी काय सांगतेय की मी काहीच केलं नाही. काय केलंय तर त्या मंत्रांनी केलंय. काय आहे, ती बीज मंत्र आहे. ती स्फुरण तिच्या कुठल्या तरी शरीराला झाली, तिच्या शरीरातली देवता कुठेतरी जागृत झाली. मी आता तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुमचे षडरिपू कुठेतरी तिच्या बुद्धीला चालना दिलं की अगं बाई हे योग्य नाही, हे बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने ती ओके. आणि तिच्या शरीरातल्या वेदना पण कमी झाल्या. द्वंद्व होतं तिथे, हे बरोबर हे नाही, आई वडिलांचं ऐकायचं नाही, हे सगळे चेंजेस तिला दिसायला लागले.